एल निनोच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या संभाव्य परिस्थितीचा विचार करून कोपरगाव नगर परिषद प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। शहराचा पाणीपुरवठा 2 जुलै 2026 पासून 6 दिवसाआड करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अजित निकत यांनी दिली आहे। पाण्याचा उपलब्ध साठा दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी आणि सर्व नागरिकांना समान प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। बदललेल्या नियोजनानुसार नागरिकांनी पाण्याचा अत्यंत काटकसरीने व जपून वापर करावा असे आवाहन मुख्याधिकारी अजित निकत यांनी केले आहे। तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा, अनावश्यक वापर करू नये, गळती असल्यास तातडीने दुरुस्ती करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे असेही त्यांनी यावेळी नागरिकांना आवाहन केले आहे। नमस्कार। एल निनो परिस्थितीच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने कोपरगाव शहरामध्ये नगरपालिकेच्या वतीने करण्यात येणारा पाणी पुरवठा हे राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार 31 ऑगस्टपर्यंतचा कृती आराखडा करणे बंधनकारक आहे। त्या अनुषंगाने आपण येणाऱ्या 2 तारखेपासून म्हणजे आत्तापर्यंतचं रोटेशन पूर्ण करून पुढील पाणी पुरवठा हा 6 दिवसांनी करत आहोत। सर्व नागरिकांना नगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येते की नागरिकांनी पुढील कालावधीचा विचार करून आपले पाणी जपून वापरावे, तसेच पाण्याचा साठा करून ठेवावा आणि एल निनोची पार्श्वभूमी जोपर्यंत आहे तोपर्यंत हा पाणी पुरवठा 6 दिवसावर राहील। त्यानंतर पुढील निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात येतील। तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की पाण्याचा वापर जपून करावा। धन्यवाद। सध्या आपल्या जे साठवण तलाव आहेत ते मुबलक पाणी आपल्याला उपलब्ध आहे का? सद्यस्थितीमध्ये आपले साठवण तलाव आपण भरलेले आहेत, आपल्याकडे पाणी पुरवठा आहे, परंतु पुढील पाणी पुरवठा होण्याचा निर्देश आपल्याला नसल्या कारणाने आपण हा पाणी पुरवठा 31 ऑगस्टपर्यंत आपल्याला ठेवायचा आहे। म्हणून 4 दिवसाऐवजी आपण 6 दिवसाचं नियोजन केलेलं आहे। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।